तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण शूटिंग करण्यासाठी आलेलो आहे नाशिकमधील फेमस असलेल्या करिल्यूज हॉटेलला। तर आता आपण आहे पिंपळगावला आणि पिंपळगावला देखील तुम्हाला हायवेच्या शेजारीच एक करिल्यूज हॉटेल बघायला मिळेल। तर जबरदस्त हॉटेल आहे। तर हा बघा, पूर्ण हायवे आणि हायवेपासूनच तुम्हाला हे करिल्यूज हॉटेल बघायला मिळेल। तर प्युअर व्हेजमध्ये नाशिकमध्ये खूप मोठं नाव आहे करिल्यूजचं। आणि नाशिकमध्ये कोणाला प्युअर व्हेज हॉटेलला जायचं असेल तर खूप वर्षांपासून लोक करिल्यूजलाच लावतात, कारण की त्यांची क्वालिटी वगैरे एकदम भारी असते। तर तेच दाखवण्यासाठी मी आज आलेलो आहे आणि इथले आज आपण स्पेशल डिशेस ट्राय करणार आहे। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला आता ॲम्बियन्स दाखवतो, इथलं ॲम्बियन्स कसं आहे, आणि त्याच्यानंतर फूड वगैरे पण दाखवतो मी। तर हे बघा, इकडून अशी सुरुवात आहे। इकडे पार्किंगला वगैरे भरपूर जागा आहे। इकडच्या साईडला पार्किंग आहे, इकडच्या साईडला पण तुम्हाला पार्किंग बघायला मिळेल। त्याच्यानंतर तुमच्याकडे EV कार असेल तर EVसाठी इथं चार्जिंग पॉईंट पण आहे आणि असं इथून हॉटेल पूर्ण सुरू होतं। बाकी बँक्वेट हॉल वगैरे सर्व गोष्टी यांच्याकडे। तर एंट्री केल्याच तुम्हाला मस्त दोघं साईडला गार्डन बघायला मिळेल आणि इकडे गार्डन सिटिंग पण त्यांची आहे, लहान मुलांसाठी घसरगुंडी वगैरे त्या गोष्टी पण त्यांनी ठेवलेल्या आहे। आणि हे बघा, बाकी इकडे पण टेबल वगैरे असतात, आता लावतील ते थोड्या वेळाने। रात्रीचे सगळे लोक बाहेरच बसतात, कारण लोकांना आउटडोर बसायला आवडतं। आतमध्ये इंडोर AC सिटिंग आहे। बाकी गणपती बाप्पा आहे आपल्या इथे, आतमध्ये दाखवतो तुम्हाला। अरे बघा, ही अशी पूर्ण इंडोर AC सिटिंग तुम्हाला बघायला मिळेल। सिटिंग पण भरपूर आहे आणि बघा, आता शूटिंग वगैरे सुरू होईल सर्व। हे आपलं शूटिंगचं सामान। तुम्हाला इकडे बँक्वेट हॉल देखील बघायला मिळेल, AC बँक्वेट हॉल आहे यांचा। तर आत्ताच एक पार्टी होऊन गेली इथे। तर हे बघा, हा AC बँक्वेट हॉल आहे मोठा। तर म्हणजे आरामात इकडे तुमच्या 200-300 लोकांचा कार्यक्रम कसा पण आरामात होईल। इकडे फूड वगैरेचा काउंटर आहे। तर म्हणजे हा हॉल देखील तुम्हाला इथे अवेलेबल आहे आणि एरिया वगैरे भरपूर मोठा आहे हॉटेलचा। तर आता मस्त आपण फूड ट्राय करूया, तुम्हाला फूड सांगतो मी कसं आहे। मित्रांनो, आता आपलं शूट सुरू झालेलं आहे। तर रीलसाठी आम्ही पूर्ण व्हिडिओ वगैरे बनवला, तर तुम्हाला Instagram रीलवरती बघायला मिळेल। आणि फूड दाखवतो मी तुम्हाला काय काय, सगळं स्पेशल फूड आपण ऑर्डर केलेलं आहे। तर इकडे कोफ्ता बघू शकता तुम्ही, चुपा रुस्तम कोफ्ता म्हणून नाव आहे याचं। त्यानंतर पनीरमध्ये पण ही एकदम भारी डिश आहे, पनीर गुलशन म्हणून, एकदम मलाई पनीर यूज केलेलं आहे याच्यामध्ये। त्यानंतर हे पनीर 65 आहे, सलाड आहे। त्यानंतर हे अजून एक भारी गोष्ट आहे ती म्हणजे बीटरूट पनीर टिक्का आहे। हे पण युनिक आहे, तुम्ही कलर वगैरे बघू शकता, मस्त आहे। म्हणजे तुम्हाला हेल्दी पण खाता येईल आणि एकदम सॉफ्ट आहे, एक नंबर आहे। त्यानंतर रोटी बास्केट आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला नान रोटी, त्यानंतर बघा बीटरूटची पण रोटी युनिक। त्या भरपूर व्हरायटीच्या रोटीज पण मिळतात यांच्याकडे। ड्रिंकमध्ये तुम्हाला मॉकटेलमध्ये पण घेऊ शकता तुम्ही। त्यानंतर इकडे पण आहे मस्तानी, मँगो मस्तानी, चाज वगैरे, अशा भरपूर व्हरायटी आहे। आणि हे सोडून पण भरपूर मोठा मेन्यू आहे यांच्याकडे आणि क्वालिटी एक नंबर असते। तुम्हाला करिल्यूज तर माहीतच असेल, क्वालिटीसाठी बेस्टच आहे। आता आपण मस्त कोफ्ता ट्राय करू। कोफ्ता खूप भारी इथला, मस्त आहे, एकदम एक नंबर आहे। आणि स्टार्टर तर एकच नंबर आहे, सोबत पनीर 65। आणि इथली स्पेशालिटी अजून एक अशी आहे की जेवढं पण पनीर वापरत आहे तरी सगळं पनीर सर्टिफाईड असतं। हे ज्या वेंडरकडनं घेता ते पूर्ण सर्टिफाईड पनीर असतं, त्याच्यामुळे डुप्लिकेट पनीर वगैरे तसं काहीच मिळणार नाही। प्युअर मलाई पनीर ट्राय करायला मिळेल। याला तर डायरेक्ट असं तडका दिल्यासारखं फील येतं, एकदम भारी लागतं ते पण। आणि बाकी ओव्हरऑल तर भरपूर गोष्टी मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल। तुम्ही इकडे तुमच्या फॅमिलीसोबत येऊ शकता, मस्त इंडोर सिटिंग आहे, आउटडोर सिटिंग आहे, मोठा ॲम्बियन्स आहे। तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत इकडे येऊ शकता। जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर पिंपळगावमध्येच तुम्हाला हॉटेल करिल्यूज म्हणून बघायला मिळेल। एकदा नक्की या, मस्त फूड ट्राय करा आणि मला पण कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला इथलं फूड कसं वाटलं। आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।